रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप, खाण्यायोग्य तांदूळ वाटप करण्याची बिरसा फायटरची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप केला जात असून खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा व दुर्गंध येणारा तांदूळ वाटप करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे। हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ गरीब व दारिद्र्यरेषेखालील लोकांना रेशन दुकानातून देण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात जनावरं सुद्धा खाणार नाहीत असा तांदूळ या गरिबांना दिला जातोय। या तांदूळाचा दुर्गंध येत असून भात किंवा खिचडी बनवल्यानंतर खायच्या लायकीचा राहत नाही। रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार जिल्ह्यात रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असून तांदळामध्ये 60% तांदळाच्या कणक्या मिसळविल्या जात आहेत। यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाला आहे। शिवाय या तांदळात पांढरे खडे मिसळविल्याचा आरोपही केला जात आहे। तरी नंदुरबार जिल्ह्यात ज्या रेशन धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप केला जात आहे त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट नंदुरबार। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।